नमस्कार मित्रांनो, मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्यातील हप्त्याबद्दल। 1500 रुपयाचा हप्ता कधी मिळणार, कोणत्या महिलांना फायदा होणार नाही आणि पुढे अजून काय बदल होऊ शकतात याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच अशीच माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपला हा व्हिडिओ आपल्या मित्रजनांमध्ये शेअर करायला विसरू नका। चला तर मग आजचा हा व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतून महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता दिला जातो। सर्वसाधारणपणे हा हप्ता महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये दिला जातो। यावेळीही ऑगस्ट महिन्यातील हप्ता शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर देखील सरकारकडून पैसे देण्याचा निर्णय होऊ शकतो। अनेकदा सणासुदीच्या काळात महिलांना आनंद मिळावा म्हणून हप्ते दिले जातात। तुम्हाला आठवत असेल, जुलै महिन्याचा हप्ता थोडा उशिराने मिळाला होता। जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये जमा करण्यात आला होता। म्हणून अनेक बहिणींच्या मनात प्रश्न आहे की यावेळीही उशीर होईल का? तर मित्रांनो, सरकारकडून लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे। इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 42 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत। याचा अर्थ या महिलांना पुढे कधीही या योजनेचा हप्ता मिळणार नाही। यामागचे कारण काय? तर सरकारने स्पष्ट सांगितले की प्रत्येक घरात अंगणवाडी सेविका पडताळणी करत आहेत। ज्या महिला योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाहीत त्यांना हप्ता मिळणार नाही। तर मित्रांनो, ऑगस्ट महिन्यातील हप्ता लवकरच जमा होणार आहे। पण लक्षात ठेवा, जर तुमचा अर्ज निकषांमध्ये बसत नसेल तर पैसे मिळणार नाहीत। म्हणून तुमची पडताळणी योग्य पद्धतीने झाली आहे का हे नक्की तपासा। आणि या व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। तसेच लाडकी बहीण योजनेबाबतच्या पुढच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह। तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय।